भगवंताला त्यांची सेवा, आपण जर सेवा केली एखाद्या संतांची, की भगवंताला सादरी होते, पावन होते. संपलंयच आता, वेळही संपलाय आणि कीर्तनही संपलंय आता. सर ते शेवटी नका शिकते बाजू फक्त वयामानानं ते शोभत नाही. विठला अर्थात ह्या वाक्याचा संदर्भ तुमच्या अनुभवाशी द्यायचा आहे मला. बस विठला बाबा आणि भाऊंच्या जीवनामध्ये त्यांनी जे त्रास सहन केले, त्यांनी ज्या लोकांच्या उपेक्षाही कधी कधी सहन केल्या, त्यांनी जे लोकांसाठी आयुष्य घालवित असताना स्वतःच्या आयुष्याच्या कोणत्याही सुखदुःखाकडे त्यांनी कधी बघितलं नाही, या सगळ्या गोष्टींचा जर विचार करावा ना, हे कार्यक्रम त्यांच्यासाठी खूप लहान आहेत, अगदी लहान आहेत. अर्थात हे कार्यक्रम आपण त्यांच्यासाठी करीतच नाही. हे कार्यक्रम म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी मुक्ततेचा एक चोखाळलेला मार्ग आहे. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, म्हणून संत ज्ञानोबराच्या या मताप्रमाणे बाबा आणि भाऊंच्या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची करंगळी धरता यावी. त्यांचे प्रसंग, जीवन, चरित्र, त्यांच्या जीवनात घडलेल्या लहान मोठ्या घटना तुमच्या आमच्या जीवनाला प्रेरक ठराव्यात, मार्गदर्शक ठराव्यात, ज्ञान देणाऱ्या ठराव्यात, एक दिवे ठराव्यात, पथदर्शक दिवे ठराव्यात. आणि अमुक एखाद्या प्रसंगामधून विकट असलेल्या, जीवावर बेतणाऱ्या अमुक एखाद्या प्रसंगामधून त्यांनी कशी वाट शोधली हे समजून घेण्याचा जर प्रयत्न केलात ना, तर आपल्यालाही आपल्या जीवनात येणारे प्रसंग सहजपणे टाळता येऊ शकतील. असे प्रेरक आणि उद्बोधक त्यांच्या जीवनातले प्रसंग आहेत. म्हणून पुन्हा 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 त्यांचे जीवन आपण ऐकण्याचा प्रयत्न करावा, त्यांचं कार्य ऐकण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या जीवनात घडलेली सगळी उलथापालथ जाणून बुजून अनुभवण्याचा प्रयत्न करावा.